नमस्कार. नमस्कार. आम्ही आता मी स्वतः नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे नावाच्या गावामध्ये आहे आणि आमचे खूप आदरणीय मित्र रवींद्र गोडसे साहेब यांच्याबरोबर सकाळच्या वेळेला मी चालण्यासाठी चाललेलो आहे. ते इथं त्यांचा सगळा 22-25 एकरांचा हा तळ आहे आणि या सगळ्या रोडवर त्यांची जमीन आणि खूप सुंदर असं दोन्ही भावांचं हा सगळा निसर्गरम्य परिसर. त्यांनी दोघांचीही इथं या ठिकाणी हॉटेल्स आहेत, लॉजिंग बोर्डिंग त्यांनी केलेलं आहे. बरोबर आहे रवींद्रजी? हो, बरोबर. आणि खूप मायाळू असे हे दोन्ही भाऊ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या बंधूंची अजून मला भेट व्हायची आहे, पण त्र्यंबकेश्वरपासून 10 किलोमीटर अलीकडं खंबाळे नावाचं गाव आणि या गावामध्ये त्यांची ह्या रोडकडची त्यांची पूर्ण शेती आणि ते मळ्यात आता राहायला आलेले आहेत. खूप आनंददायी. कसं काय रवींद्रजी, काय वाटतंय मी आल्यानंतर? हो, लय भारी वाटलं. ज्या तुम्ही मला बोलले, मला वाटतं आपला 1 का 2 तारखेला फोन झाला. त्या टायमाला तुम्ही मला औषध घ्यायला यायचे. त्या दिवशी मला एवढा आनंद झाला, कारण सर आपली भेट आहे ना, मला वाटतं कोरोनाच्या आधी 2 वर्ष अगोदर झाली होती. ते भेट म्हणजे ओळख. हो. आणि तुमच्या व्हिडिओवर मी तुम्हाला फोन लावला, म्हणजे तमाशा व्हिडिओ बघायचो मी. हो. त्या मला असं वाटलं हे सर्व एवढे मोठे प्राध्यापक असून यांना या कलेची आवड आहे आपल्याप्रमाणेच. हो. यांची आपली भेट होती का नाही? परंतु ज्या तुम्ही म्हणले मला खंबाळला यायचंय, मला एवढा आनंद झाला. मी तुम्हाला काहीतरी कमेंटमेंट टाकली होती बघा. हो. तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपला. खरंय. आणि काल तर जेव्हा तुम्ही मला बोलले का, म्हणजे माझ्या कामात मला आठवण राहिली नव्हती. हो. मी पाईपलाईनचं काम करीतो ना. जेव्हा तुमचा मला तुम्ही कल्याणच्या पुढे आले, मला फोन आला, अरे मला इतका आनंद झाला. काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला मी काय बोललो, मी रोकडे साहेब तुम्हाला घ्यायला बोलितो. हो. आपल्या ग्रुपचे सदस्य संतोष रोकडे माथुरीचे आमच्या जवळ येते. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला मला काही प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे? नंतर तुम्ही त्र्यंबकेला हात धरला. मी तुम्हाला काय सांगितलं, सर यावंच लागेल. इतका आनंद झाला आणि कालपासून मला खूप बरं वाटलं. खूप सुंदर. या ठिकाणी रवींद्रजी यांच्याबरोबर आम्ही सकाळच्या वेळेला मी फिरण्यासाठी आलो आहे. त्यांच्या बंधुराजांचं हे हॉटेल आहे आणि रस्त्याच्या कडेला लोकांच्या सेवेसाठी त्यांनी ते बनवलेलं आहे. आणि एक असा खूप नाशिक जिल्ह्यातला हा निसर्गरम्य परिसर, हा रोड आम्ही आता इथं पाहायला लागलेलो आहे आणि रवींद्रजी यांच्या सहवासामध्ये आम्ही आहे. बोला. आता आपण कुठे चाललोय? आता आपण इकडे आपल्या शेतीमध्ये. बर. म्हणजे याच्या पाठीमाग शेती आहे. बर. पुढून कसे जागा इथं आपण शेती करत नाही. हो. ही जागा उद्या भाड्याने देता येईल. हो. मधला पट्टा तुम्ही बघितला तो भाड्याने देता येईल असं. हे तुमची वाडवडिलांची सगळी 22-23 एकर शेती आहे? आमची आजोबांनी कमवली शेती आमची. वा वा. याच्यामध्ये आमचा जो हा समजा 24 एकरचा गट आहे ना, याच्यामध्ये 9 एकर जमीन त्यांनी खरेदी घेतलेली. हो. उर्वरित जमीन ती त्यांच्या भविष्याची. हो. असं आमच्या आजोबा. म्हणजे आता तुम्ही ह्याचं खूप सुंदर असं लेवल किंवा हे करायला लागलाय, त्याचं डेव्हलपिंग करायला लागलाय. हो. आणि रस्त्याच्या कडेचं भाड्याला देणं किंवा स्वतःचं उद्योग उभारणं. हो. तुमचा मुलगा सुद्धा रात्री मला भेटला. खूप सुंदर त्याचा स्वभाव आहे. तो MBA जरी झालेला असला तरी सुद्धा शेतीकडं आणि आपल्या सगळ्या या वाडवडिलांच्या प्रॉपर्टीकडे तो लक्ष द्यायला लागलेला आहे. याचा आनंद आहे तुम्हाला. सज्जन मुलं आहे तुमचं, मुलगा आहे हे मी बघितलं रात्री. चालतंय. आता हे आपण शेतामध्ये जाणार आहे. पाठीमागे जाऊ शेतामध्ये. पाठीमागे तुम्हाला घर दिसेल अजून आपलं. हो. परत सगळा परिसर दिसेल. हो. आणि जाऊया आपण. ओके. आता लगेच आम्ही रवींद्रजी यांच्या शेतातल्या टोकाला एका विशिष्ट आलेलो आहे. खूप पाठीमागं त्यांचं हे गाव आता दिसतंय आम्हाला, खंबाळे. आणि त्यानंतर शिवेला त्यांचं हे शेत. आता या शिवेचा एक रोड आहे आणि जो त्र्यंबकेश्वर रोडपासून बाजूला आलेला आहे. आणि आता या रोडवरून, शिवेच्या रोडवरून पलीकडं दुसरं गाव शिवार होत आहे. काय आता पलीकडे काय आहे? तळेगाव. रोडच्या बाजूने तळेगाव, तालुका नाशिक. नाशिक. आणि हे खंबाळ, तालुका त्र्यंबकेश्वर. म्हणजे आपण 2 तालुक्याच्या बाउंड्री लागलो आता. बरोबर. हा रस्ता गेला वाढूला, इथं प्रतीक मंदिर आहे. समोर डोंगर आहे ना, तो अंजनेरी पर्वत. कुठला? अंजनेरी पर्वत, हनुमान जन्मस्थान. बरोबर. ते आता धुक्का आलं ना, आलं की. म्हणजे धुक्याचा जो पुढं मंदिर आहे, जन्मस्थान मंदिर आहे. हो. आणि तुम्ही आता जे दाखवताय ते खंबाळे दाखवताय? हो, ते खंबाळे गाव, त्र्यंबकेश्वर तालुका. ते आपलं गाव. आणि आता ह्या माझ्या गेटच्या पाठीमागं इकडं नाशिक तालुका चालू होत आहे. तालुका. आता आपण कुठे जायचं? आता आपण रोडने जाऊ असं. चला या. ओके.
तुम्हाला ओळखलं लगेच हो आले. त्यांनी ओळखलं